आत्तापर्यंत कुणीच तुम्हाला इतकी सोपी पद्धत सांगितली नसेल. इतकी साधी सोपी पद्धत आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. संक्रांत विशेष आज आपण मस्त असे खुसखुशीत तिळाचे लाडू बनवतोय. हे लाडू बनवत असताना ना अजिबात हाताला चटका बसत नाही, कारण हाताने आपण हे लाडू वळतच नाही आहोत. एक अशी ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर करते की ज्यामुळे हे लाडू अगदी सहज वळले जातात. याचबरोबर अजिबात पाक बनवायचं सुद्धा टेन्शन नाही. तरी सुद्धा हे लाडू अगदी महिना दीड महिने आहे असे टिकतात. खमंग, खुसखुशीत आणि मस्त चविष्ट असे. चला तर मग लाडू बनवायला घेऊयात. तर इथे बरोबर एक मोठं बोल भरून मी तीळ घेतलेले आहेत. हे तीळ स्वच्छ साफ करून निवडून घेतलेले आहेत. याचबरोबर इथे जर तुम्हाला गावरान तीळ वापरायचे असेल तर नक्कीच तुम्ही वापरू शकता. आणि जर वजनी प्रमाणानुसार विचाराल तर इथे मी बरोबर पाव किलो हे तीळ घेतलेले आहेत. तिळाचं आणि गुळाचं प्रमाण अतिशय सविस्तर मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, की जेणेकरून अजिबातच तुमचा जो लाडू आहे तो पचायला नको. आणलेले तीळ एखाद्या वाटीने मोजून घ्यायचे आणि सगळ्यात आधी हे तीळ आपल्याला चांगले खमंग असे भाजून घ्यायचे. तर तीळ भाजण्यासाठी किंवा खूप जास्त आपल्याला असा पसारा करायचाच नाहीये. कमीत कमी भांड्यांमध्ये आपल्याला हे लाडू बनवायचे आहेत. यासाठी आधीच मी नॉनस्टिकची कढई घेतली. बऱ्याचदा असं होतं, की तिळगुळाचं जे मिश्रण आहे ते कढईला खूप खाली चिकटलं जातं. यामुळे आधीच मी ही नॉनस्टिकची कढई घेतलेली आहे. कढई नुकतीच आत्ताच मी चालू केलेली आहे आणि सुरुवातीपासूनच गॅसची फ्लेम मी लो ठेवलेली आहे. तुमच्याकडे नॉनस्टिकची कढई नसेल तर तुम्ही हार्ड एनोडाईजची कढई इथे वापरू शकता. आता मंद आचेवरती हे तीळ आपल्याला चांगले खमंग असे भाजून घ्यायचे. कुठेही गॅसची फ्लेम आपल्याला वाढवायची नाही. आपल्याला हे जे तीळ आहेत ते कमीत कमी एक 7-8 मिनिटांसाठी चांगले कडकडीत गरम होईपर्यंत आणि हलकासा चटचट आवाज येईपर्यंत मंद आचेवरती भाजून घ्यायचे. तीळ जर कमी भाजले गेले तर लाडू जो आहे तो हवा तसा खुसखुशीत लागणारच नाही. आणि तीळ जर खूप जास्त भाजले गेले तर तीळ जास्त भाजल्यामुळे काय होतं, तर तिळामध्ये एक हलकासा कडवटपणा येतो आणि हा कडवटपणा येऊ नये, आपल्या हातामध्ये कंट्रोल राहावा म्हणूनच मी इथे गॅसची फ्लेम सुरुवातीपासून लो केलेली आहे. आता जवळ-जवळ इथे एक 8-10 मिनिट तरी झालेले असतील. मंद आचेवरती हे तीळ मी भाजून घेते. हलकासा चटचटपणा सुद्धा वाटतोय आणि याचबरोबर खमंग सुवास आलाय आणि हातावरती तीळ जर तुम्ही घेतलेत ना, तर हे चांगले चुरले जातात आणि लगेचच त्याचा भुगा होतोय. याचाच अर्थ आपले तीळ अगदी परफेक्ट असे भाजले गेलेले आहेत. हलकासा रंग सुद्धा चेंज झालाय. तीळ मी एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेतले. आता ज्या वाटीने आपण जितकं तीळ घेतलं होतं, तितकंच आता आपल्याला गूळ सुद्धा लागणार आहे. तर तिळाचं आणि गुळाचं प्रमाण अतिशय आपल्याला सेम ठेवायचं आहे, की जेणेकरून गोडी सुद्धा अतिशय परफेक्ट राहील. आता इथे रेग्युलर आपल्याला जो आपण स्वयंपाकासाठी किंवा पुरणपोळीसाठी आपण जो गूळ वापरतो की नाही, तोच गूळ इथे वापरायचा आहे. काळा वापरा किंवा मग कुठलाही पिवळसर गूळ तुम्ही वापरू शकता. पण इथे चिक्कीचा गूळ अजिबात वापरायचा नाही, जो खूप चिकट असतो. आता मी ते नॉनस्टिकची कढई का घेण्यासाठी सांगितली माहितीये का? तर नॉनस्टिकच्या कढईमुळे ना काय होतं, अजिबात खाली गूळ चिकटत नाही. कारण गूळ म्हटलं की तो चिकट असतो आणि लगेचच भांड्याला चिकटला जातो. आता इथे ना मी चमचाभर फक्त तूप घेतलंय. तूप चांगलं वितळलं गेलं, की हा गूळ आपल्याला यामध्ये घालायचा आहे. गुळाचं वजनी प्रमाण सांगायचं राहिलं, तर गुळाचं वजनी प्रमाण मी बरोबर 300 ग्रॅम घेतलेलं आहे. आता गूळ लगेचच मेल्ट व्हावा यासाठी मी फक्त 2 चमचे यामध्ये साधं पाणी घातलंय. पाणी नाही घातलं तरी सुद्धा चालतं बरं का, पण मग गूळ वितळायला थोडासा जास्त वेळ लागू शकतो. म्हणून 2 चमचे असे पाणी मी यामध्ये घातलं. गॅसची फ्लेम मीडियम आहे. मीडियम फ्लेमवरती आधी संपूर्णपणे चिरलेला हा गूळ जो आहे, तो आधी मेल्ट करून घेऊ. अगदी मिनिटभरामध्ये संपूर्ण गूळ इथे वितळला गेलेला आहे. एकदा गूळ संपूर्ण वितळला, की गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि लो फ्लेमवरती आपल्याला एक उकळी येऊ द्यायची. कारण आपण यामध्ये पाणी घातले आणि पाणी घातल्यामुळे काय होईल, लाडवाची जी शेल्फ लाईफ आहे ती कमी होऊ शकते. म्हणूनच या पाण्याची वाफ व्हायला हवी. म्हणून फक्त साधारण मिनिटभरासाठी इथे हा उकळी आल्यानंतर पाक आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. तर तुम्ही इथे बघू शकता हलकीशी उकळी यायला लागली आणि हलकेसे यावरती बबल्स फेस असा दिसतोय. यानंतर साधारण अर्धा ते 1 मिनिटांसाठीच फक्त हा पाक शिजवून घेतलाय. खरं तर आपण कुठलाही पक्का पाक इथे बनवत नाही आहोत. तर फक्त इथे आपण गूळ वितळून घेतला. कुठेही आपल्याला 1 तारी, 2 तारी किंवा गोळाबंद अजिबात पाक बनवायचा नाही. तशा पाकाचे लाडू असे खूप टणक होतात आणि खाता येत नाहीत. चावायला सुद्धा खूप मुश्किल होते. म्हणूनच असे खुसखुशीत लाडू बनवायला सुद्धा सोपे आहेत आणि खरंच खायला सुद्धा खूप सोपे आहेत. यामुळे अजिबात मनामध्ये गिल्ट न ठेवता तुम्ही नक्की ही रेसिपी
करू शकता. उकळी आल्यानंतर गूळ मी फक्त एक अर्धा मिनिटांसाठी शिजवून घेतला आणि यानंतर लगेचच आपण भाजून ठेवलेले तीळ यामध्ये घातले. आता इथे मी फक्त तीळ घातले. तुम्हाला हवं असेल ना, तर तुम्ही शेंगदाणे किंवा अगदीच जर हवं असेल तर ड्रायफ्रूट सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता. पिस्ता वगैरे सुद्धा खूप छान यामध्ये दिसतं. तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता. इथे अतिशय साधी सोपी रेसिपी सांगते, त्यामुळे खूप साहित्य, खूप मेहनत अशी अजिबातच नाहीये. अगदी साधा सोपा आहे लाडू. आता सुरुवातीला ज्यावेळेस आपण यामध्ये तीळ घालतो त्यावेळेस मिश्रण खूप पातळ असतं. यावेळेस गॅसची फ्लेम आता लोच आहे ना, तर मग लो फ्लेमवरतीच आपल्याला थोडंसं हे मिश्रण घट्ट होईपर्यंत परतून घ्यायचंय आणि हलकीशी या मिश्रणाला ना उकळी येऊ द्यायची. आता जर तुम्ही पळीने वगैरे उचललं तर हे मिश्रण लगेचच असं पसरलं जातं. तर आपल्याला हे असं अगदीच खूप पातळ नकोय. थोडंसं असं घट्ट व्हायला हवे. थोडंसं आपण याला उकळी येऊ देऊ. तर सगळ्या मिश्रणाला हलकीशी अशी उकळी आलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता. आता फटाफट मिक्स करून घेऊ आणि यानंतर उकळी आल्यानंतर साधारण फक्त अर्धा ते 1 मिनिटांसाठी म्हणजे तुम्ही तीळ घातल्यानंतर तुम्हाला फार काही वेळ लागत नाही. एक 4-5 मिनिटांमध्ये मिश्रण छान जमून येतं. उकळी आली, नाही आली त्याच्याकडे तुम्ही लक्ष नाही दिलं तरी सुद्धा चालू शकतं. फक्त हे मिश्रण थोडंसं घट्ट व्हायला हवं. आता कितपत घट्ट व्हायला हवं हे पहा. तर आत्ता तुम्ही हे मिश्रण बघू शकता. थोडंसं सुरुवातीपेक्षा घट्ट वाटतंय की नाही? तर साधारण आपण जेव्हा तीळ यामध्ये घालतो, तीळ घातल्यानंतर फक्त एक 3-4 मिनिटांसाठी आपण हे परतून घेतलेलं असेल लो फ्लेमवरती. इथे हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता तुम्ही म्हणाल अजूनही पातळ वाटतंय, आता याचे लाडू कसे बांधायचे? तर पुढे जाऊन तुम्हाला एक ट्रिक सांगते, की ज्यामुळे अगदी सहज असे लाडू बांधता येतील. खूप अगदीच आपण जर आत्ताच घट्ट करून घेतलं की नाही, की मग अगदी शेवटचा लाडू वळेपर्यंत खूप हे मिश्रण भुरभुरीत होऊन जाईल. गॅसची फ्लेम बंद केली. इथे एका थाळीला किंवा एखाद्या ताटाला तुम्ही तूप लावून घेऊ शकता आणि चमचा-चमचा फक्त आपल्याला यामधलं मिश्रण आपल्याला काढून घ्यायचंय, की ज्यामुळे थोडंसं थंड होईल आणि अगदी आपल्याला अजिबात हात न लावता हे लाडू वळून घ्यायचेत. ते कसे वळायचे ते सुद्धा पाहू. तर आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये अशी बरणी असते, जी गोल असते आणि तुम्ही जर बघितले तर सगळ्या बाजूने ही गोल आहे आणि याला झाकण सुद्धा असायला हवं. गोल बरणी असेल तर अगदी सहज लाडू होतात. तुम्ही इथे पाहालच. आता या बरणीला आहे ना आपल्याला आतमधून व्यवस्थित तूप चोपून लावायचंय. म्हणजे अगदीच पुसल्यासारखं लावू नका. थोडंसं जास्त अगदी चमचाभर तुम्ही तूप म्हणू शकता. तर तुमच्या लक्षात आलं असेल, की ही शेजवान चटणीची बरणी आहे. अशाच प्रकारची कुठलीही असू देत, फक्त प्लास्टिकची वगैरे बरणी असेल तर ती घेऊ नका. कारण मिश्रण आपलं गुळाचं आहे. खूप जोरात चटका बसतो तितकाच प्लास्टिकचं रिएक्शन सुद्धा होऊ शकतं. त्यामुळे काचेची असेल तर बरं पडेल. आता इथे तूप मी चांगल्या बरणीला लावून घेतलेलं आहे. ही प्रोसेस तुम्ही आधीच करून ठेवायची आहे. आता हे जे मिश्रण आपण थोडं-थोडं साईडला काढून ठेवलेलं आहे, हे मिश्रण घ्यायचं. हे हलकंसं थंड झालेलं असतं आणि अगदीच खूप पातळ आपल्याला मिश्रण नको म्हणून थोडंसं ते थंड करून घ्यायचंय आणि आता ही बरणी तुम्हाला उभी, आडवी अशी गोल फिरवायची आहे, की ज्यामुळे लाडू जो आहे तो अतिशय सुरेख होतो. अजिबात तुम्हाला ना हाताला चटके बसत नाहीत आणि अगदी सहज तुम्ही हे लाडू वळू शकतात. अगदी काही सेकंदामध्येच लाडू तयार होतो. आता तुम्ही इथे बघू शकाल, की लाडू असा मस्त वळून झालेला आहे. थोडाफार असा आकार तुम्हाला वेगळा वाटला तर थोडंसं हातावरती घोळून घ्यायचा. गरगरीत हाताला चटका न बसता मस्त असा लाडू वळून झालेला आहे. याच पद्धतीने बाकीचे लाडू सुद्धा तुम्हाला वळून दाखवते. बघा, मिश्रण अजूनही थोडंसं असं चिकट आहे. तोवरच आपल्याला हे लाडू वळवून घ्यायचेत. बरणी जी आहे ती थोडीशी आडवी, थोडीशी उभी, थोडीशी गोल अशी आपल्याला फिरवून घ्यायची आणि अगदी काही सेकंदामध्ये सुद्धा आपल्याला हा लाडू तयार करता येतो. अजिबात हाताला चटका न बसता. तर तुम्ही इथे बघू शकाल, आरामात असा गोल असा लाडू तयार झालेला आहे. हातावरती थोडासा घोळवला की छान चकाकी सुद्धा येते आणि एकसारखा होतो. तर याच पद्धतीने बाकीचे उरलेले जे लाडू आहेत ते सुद्धा मी करून घेते. अगदी शेवटचे 2 लाडू जे आहेत, ते मिश्रण थोडंसं भुरभुरीत झालंय, पूर्णपणे थंड झालंय, तरी सुद्धा तुम्ही इथे बघू शकाल आरामात असा लाडू वळता येतोय. हे पहा, अगदी सहज असा लाडू सुद्धा इथे वळून झालेला आहे. आता इथे सगळे लाडू वळून झालेत. पुन्हा एकदा हाताला तूप लावून जर हवं असेल, तुम्हाला छान यावरती चकाकी हवी असेल, एकसारखे सगळे लाडू थोडेसे कधी-कधी बसतात खाली गरम असेल मिश्रण तर. एकसारखे हवे असेल तर थोडेसे पुन्हा हाताला तूप लावून तुम्ही वळून घेऊ शकता. तिथे संपूर्ण असे लाडू तयार झालेले आहेत आणि पाव किलो तिळामध्ये ना जवळ-जवळ एक 25-26 लाडू असे छोटे-छोटे म्हणजे
अगदी छोट्या आकाराचा जो लिंबू असतो त्या आकाराचे तुम्ही पकडू शकता. अगदीच आपण तिळाचे लाडू मोठे-मोठे करत नाही. तर असे 25-26 लाडू तयार झालेत. जर तुम्ही यामध्ये शेंगदाणे घालणार असाल, तर त्याप्रमाणे थोडंसं आपल्याला गूळ सुद्धा वाढवायचा आहे. तर आशा करते की आजची ही रेसिपी तुम्हाला खूप सोपी वाटली असेल आणि या संक्रांतीला तुम्ही नक्कीही ट्राय करून पहा. जर आजची रेसिपी तुम्हाला खूप आवडली असेल आणि जी भरण्याची ट्रिक तुम्हाला सांगितली ती सुद्धा आवडली असेल, तर तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये नक्की ही रेसिपी शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका खमंग, खुसखुशीत आणि साध्या सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त-मस्त खात राहा.